जय श्री कृष्ण सर्वांना. कसे आहात सर्वजण. स्वागत आहे आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आणि आजचा मिनी व्लॉग आहे गोकुळ अष्टमी स्पेशल. तर हा 14 ऑगस्टला शूट केलेला आहे मी. आम्ही गेलो होतो गोकुळ अष्टमीसाठी, कान्हाजीसाठी छान छान वस्तू खरेदी करायला. कपडे, दागिने, मोरपीस, झोपाळा, असं बरंच काय काय मी खरेदी केलं. आईने पण केलं. मी आई आणि नानांसोबत आले होते. आणि हे बघा, हे असं अभिषेक घालण्यासाठी एक असं असतं, एक घ्यायचं होतं मला पण नाही घेतलं, घेईन पुढच्या वेळेस. तर आम्ही आलेलो आहोत मुक्तिधाम नाशिक रोड येथील मंदिराच्या परिसरामध्ये. इथे खूप सारे असे दुकानं आहेत जिथे खूप छान छान वस्तू मिळतात. मंदिराच्या बाहेर पण दुकानं आहेत, तिथे पण खूप छान झोपाळे, डेकोरेशनचं सामान, असं सर्व साहित्य उपलब्ध आहे. आणि इथून आम्ही भरपूर वस्तू घेतल्याच, पण आतमध्ये दर्शनही करायला गेलो होतो. तर आतमध्ये 15 ऑगस्टची तयारी चालू होती. निळे, हिरवे, पांढरे आणि केशरी फुगे फुगवत होते. त्याचा एक तिरंगा बनवणार असतील बहुतेक ते फुग्यांपासून. हे आहे आतमध्ये. थोडंफार शूटिंग केलं मी. तसं शूटिंग अलाउड नाही आहे, फोटोग्राफी इज प्रोहिबिटेड असे सही ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. पण बरेच जण शूटिंग करत होते, फोटो काढत होते, सेल्फी काढत होते, व्हिडिओ बनवत होते. पण कर्मचारी किंवा इतर कोणताही वर्ग त्यांना अडवत नव्हता. त्यामुळे मला वाटलं चला आपणही काढून घेऊया थोडासा व्हिडिओ. खूप वर्षांनी मिळाले इकडे. तर खूप छान मंदिर आहे. याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि पूर्णपणे पांढऱ्या मार्बलने बनलेलं हे मंदिर आहे. याची खासियत अशी आहे की इथे सर्व धर्मांचे प्रतीक तुम्हाला सापडतील. हे म्हणजे फक्त एक हिंदू मंदिर म्हणून नाहीच आहे, तर इथे बऱ्याच काही गोष्टी अजून तुम्हाला बघायला मिळतील. खूप सुंदर आहे आणि मेंटेन पण खूप छान केलेलं आहे. बाकी मंदिरांपेक्षा ह्या मंदिराचं वैशिष्ट्य अशा पद्धतीने वेगळं आहे. हे इथे मला वाटतं राम, लक्ष्मण आणि यांचा जो वनवास होता त्याचं प्रतीक इथे आहे. कैलास पर्वताचं प्रतीक आहे. तुम्हाला इथे बाकीच्या पण धर्माचे मूर्त्या वगैरे सापडतील, दिसतील. तर खरेदी केली, आतमधून दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मी आता हे सर्व गोकुळ अष्टमीची तयारी करत आहे आणि तुम्हाला मी बाळगोपाळ आणि आमच्या गोकुळ अष्टमीची घरची तयारी सर्व पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. तर नक्की लाईक करा, छान कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम आणि गोकुळ अष्टमीच्या देखील शुभेच्छा.